भारतीय पिछड़ा ओबीसी शोषित संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि ओबीसी बहुजन पार्टीचे नागपूर विभागाचे प्रमुख ॲडव्होकेट डॉक्टर रमेश पिसे ॲडव्होकेट मंगेश ससाने यांच्या उपोषणाला भेट देण्याकरता आलेले आहे. ते या प्रसंगी बोलताना म्हणाले, मी प्राध्यापक ॲडव्होकेट रमेश पिसे, ओबीसी जनमोर्चाचा उपाध्यक्ष आणि ओबीसी बहुजन पार्टीचा नागपूर विभागाचा अध्यक्ष, तद्वतच राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव, या सर्व संघटनांतर्फे आम्ही ॲडव्होकेट मंगेश ससाने यांनी जे मागल्या 8 दिवसापासून प्राणांतिक उपोषण सुरू केलं आहे त्याला समर्थन द्यायला आलो आहे. काल आम्ही वडीगोद्री येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेजी यांच्याही समर्थनार्थ आम्ही काल तिथे भेट दिली आणि आज मंगेश ससाने यांच्या समर्थनार्थ इथे आलेलो आहोत. प्रश्न हा आहे की हे महाराष्ट्रातलं सरकार हे केवळ एका विशिष्ट जातीचं आहे की काय अशासारखं वागतं आहे. म्हणजे या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जर आपण बघितलं असेल तर एक ठराविक प्रवर्गाने पूर्ण आपल्या हाती या महाराष्ट्राची पूर्ण मक्तेदारी घेतलेली आहे. आपण जर रिझल्ट बघितले तर आश्चर्य वाटायला नको की 48 पैकी जर आपण 10 जर रिझर्व्ह कॉन्स्टिट्युन्सी जर सोडल्या तर उरलेल्या 38मध्ये प्युअरली 26 हे मराठीच निवडून आलेले आहेत आणि आमच्या विदर्भाकडली जो एक कुणबी लॉबी आहेत ती जवळपास 6 ते 7 निवडून आले आहेत. म्हणजे 38 पैकी जवळपास 31 ते 32 तेच निवडून आलेले आहेत. मग हे मागासलेले कसे? म्हणजे इथे ओबीसीमध्ये दुसऱ्या जाती नाहीत का? इथे जनता राहत नाही का? आणि म्हणून मग या सरकारला आमचा हा जाब आहे की तुम्ही एकदा या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये जातनी हे जनगणना करून घ्या आणि जितनी संख्या बारी उसकी उतनी भागीदारी या संविधानाच्या तत्वानुसार प्रत्येकाला आरक्षण द्या, प्रत्येकाला त्याचा जो काही आर्थिक हिस्सा आहे तो द्या, जेणेकरून कुणावरही अन्याय होणार नाही. मग तो प्रगत मराठा असो की वंचित मराठा असो, मग तो प्रगत ओबीसी असो की मग वंचित ओबीसी असो, या सगळ्यांना न्याय मिळू शकतं जर ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याचा पुढाकार जर महाराष्ट्र सरकारने घेतला तर. कारण जर बिहारमध्ये जर हे होऊ शकतं तर मग महाराष्ट्रात का होऊ शकत नाही? आणि इथे आधीच्या सरकारने हे ठराव घेतलेले आहेत. त्यांनी सध्या जर तुमचं महाराष्ट्रातही सरकार आहेत आणि केंद्रातही आहेत तर एकमुखाने ही मागणी तिथे घेऊन जावी, जेणेकरून जरांगेनाही पुन्हा उपद्व्याप करण्याची वेळ पडणार नाहीत आणि मंगेश भाऊंना किंवा आमच्या लक्ष्मण हाके आणि वाघमारेंनाही पुन्हा असा उपद्व्याप करण्याची गरज पडणार नाही. या निमित्ताने मी आपल्याला हेही सांगतो आहे की संपूर्ण महाराष्ट्रामधल्या 36ही जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ओबीसी संघटनांनी येत्या या 2-4 दिवसापासून किंवा 26 जून जो राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस आहे त्या जन्मदिवसाच्या अनुषंगाने संपूर्ण 36ही जिल्ह्यांमध्ये जे काही ओबीसींमधल्या इतरही ज्या जाती आहेत या सगळ्या साखळी उपोषणाला बसणार आहेत. तेही या निमित्ताने मी आदरणीय ससाने साहेबांच्या हिमतीला दाद देण्यासाठी आणि समर्थनाला दाद देण्यासाठी तेही एक आवाहन करतो आहे की संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये हे प्रयोग सुरू होतील आणि या महाराष्ट्रातल्या वर्तमान सरकारला येत्या या निवडणुकीमध्ये नेमका ओबीसी हा कसा करवड बदलेल याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल. धन्यवाद.